त्यांची विनंती, हे लहान लहान मुलांना मच्छर चावले, डेंग्यू झाला. काय त्रास आहे इथं? खरंच म्हणलं तर त्यांना जेवण सुद्धा जात नाही नमस्कार, मी सचिन भोसले. आपण एकता नगर मध्ये आहोत आणि अनेक वर्ष झाले एकता नगरच्या ड्रेनेजच्या लाईनची समस्या आहे आणि काम झालं एकता नगर मध्ये, पण पलीकडच्या गल्ल्यांचं काम झालंय, ह्या वस्तीचं ड्रेनेजचं काम झालेलं नाही. नागरिकांची मागणी आहे की हे जे ड्रेनेज लाईन आहे ही नवीन बनवून द्या, कारण 20-20 वर्षापूर्वीच्या लाईनी आहेत ह्या खराब झाल्यात. नागरिकांच्या म्हणजे आरोग्याला धोका आहे. इथे एक लहान मुलगा आहे, तुम्ही बघू शकता. या लहान मुलाला डेंग्यू झाला होता आणि तो दवाखान्यात ऍडमिट होता. तर चंदननगरला काय झालं नेमकं? त्याला डेंगू झालता त्याला, की आम्ही 10 वेळा त्यांच्यापर्यंत कंप्लेंट द्यायला गेलो तरी ते लोक येऊन सुद्धा बघत नाहीत. आम्ही जायचं त्या कुटीवर, चला आमचं चंबरा भरल्यात, चंबरा तुंबल्यात, आमची लेकरं बाळ आजारी पडल्यात, तरी ते लोक तेव्हा येणार, मग ती गटर काढणार. नाही देणार. हा 10 वर्ष झाले, 20 वर्ष तेव्हा पाईप टाकलेला आहे. हा, आणि त्या पोराला डेंगू झालता, 2 लाख गेले. काय त्रास आहे इथं? खरंच म्हणलं तर त्यांना जेवण सुद्धा जात नाही, घाण वास येतोय. घाण वास येते. कुठल्या भागात आहे आपण? हे कुठला भाग आहे? कोडगाव श्री. नाही, आपल्या वस्तीचं नाव काय? एकता नगर आहे. बोलतो ना. आम्ही काय प्रॉब्लेम आहे सांगा. 20-25 वर्षापासून इथे आमच्या इथे राहतोय मी, की काय कोण येते कोण नाही येत नाही. कुणाचं आम्ही सांगायला गेलो तर आम्हाला म्हणतात उद्या येईल, परवा दिवशी येईन, असं तसं बोलतात आम्हाला. आम्ही एवढं संडास घाण एवढं, याच्यामध्ये लहान मुलं ये वगैरे ह्यांना एवढं आजारी पडले लोक की बाया हे असं कुठं पर्यंत जाणार आम्ही. सांगितलं तर येणार इथं, नाही तर येणार कोणी बघतच नाही इथं अजिबात. मतदान गेलं तर आम्ही सगळेजण आम्ही आवरतून जातो. नागरिक इथं एवढे त्रस्त आहेत की ताई दाखवतात की तुम्ही मतदान घ्यायला येता त्यावेळेस नमस्कार करता, आम्हाला मतदान करा. कार्यकर्ता पुणे पॅन्थर संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देतो. त्वरित ही लाईनीचं काम झालं पाहिजे. आमचे उपाध्यक्ष राजू भाऊ, हे चेंबर हे दुरुस्त लाईनच बदलून द्या, हे सगळ्यांची विनंती आणि आता आंदोलन घेण्यात येईल पुणे पॅन्थरच्या तर्फे. पुणे पॅन्थर सेनेच्या वतीने आंदोलन घेण्यात येईल